नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो। लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, आज आपण ज्या काही आपल्या अभ्यासक्रमाला लागलेली जी काही कविता आहे ती कविता म्हणजेच रोज मातीत नावाची कविता आज आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। रोज मातीत ही कविता ज्या कवयित्रीने लिहिलेली आहे ती कवयित्री म्हणजेच कल्पना दुधाळ नावाच्या कवयित्री। या कवितेच्या आणि या कवित्रीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर ही कविता कुठेतरी एक शेत आणि शिवार याच्याशी संबंधित असलेली ही कविता आहे। विद्यार्थ्यांनो, जसं मराठी साहित्यामध्ये अनेक कवयित्रीने या बाबतीमध्ये कविता लिहिलेल्या आहेत। यामध्ये जर पाहायला गेलं तर बहिणाबाई चौधरी आणि त्याच्यानंतर अनेक कवयित्री आणि यामध्ये हे कल्पना दुधाळ। लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी या रोज मातीत नावाच्या या कवितेमध्ये या कवयित्रीने जसे आपण पाहतो भारत हा कृषीप्रधान असा देश आहे, यामध्ये शेतकरी कुटुंब जे आपले जीवन ज्याला आपण म्हणतो या शेतीच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी व्यतीत करणारे म्हणजेच जीवन जगणारे, लक्षात घ्या अशाच प्रकारच्या कुटुंब आणि या कुटुंबामध्ये जन्मलेली ही कल्पना दुधाळ नावाची कवयित्री, ज्यांचा जन्म 1978ला टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे या ठिकाणी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झाला। पण घराचा विचार केला तर इथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतवस्तीमध्ये त्यांचं घर, घरामध्ये आईवडील, चुलते, आजी आजोबा, भावंडे असे माणसांनी या ठिकाणी भरलेलं घर म्हणजे ज्याला आपण संयुक्त कुटुंब पद्धती म्हणतो आणि सगळं जीवन हे शेतीवर अवलंबून। तसं पाहायला गेला तर कवयित्री 4 किलोमीटर अंतरावर असलेली जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं। विद्यार्थ्यांना उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेमध्ये त्या ठिकाणी पायी चालत जात असत। चालताना किंवा जर या ऋतुचक्राप्रमाणे जर पावसाळ्याचा विचार केला तर गावालगत असलेला जी ओढा, त्या ओढ्याला पाणी यायचं। अशा वेळेस या ठिकाणी अनेक विद्यार्थी आणि कवयित्रीसुद्धा एकमेकाच्या हाताला धरून त्या ठिकाणी घरी वापस यायचं आणि तशाच प्रकारचं शाळेतही जायचं, म्हणजे शाळेत जाऊन शाळेतून घरी वापस यायचं। शाळेतून घरी आल्यानंतर शेतातली कामंसुद्धा त्या वयामध्ये करावं लागत होती। त्याचबरोबर या ठिकाणी 10वीसुद्धा झाल्या। 10वीमध्ये या ठिकाणी पूर्ण शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाने त्या ठिकाणी या कवयित्री पास झाल्या, लक्षात घ्या। आणि त्यावेळेस विद्यार्थ्यांना जर विचारात घेतलं तर खऱ्या अर्थाने एक प्रकारचं की लहान वयामध्येच लग्न करण्याची जी प्रथा होती, पद्धत होती, त्यावेळेस घरच्यांनी विचार केला आता 10वी झालेली आहे, आपण त्या ठिकाणी हिचं लग्न करायला काय हरकत नाही। पण नंतर विचारही केला की मुलगी हुशार आहे, अजून शिकू द्यावं, आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी 12वीपर्यंत शिकली आणि त्याच्यानंतर तिच्या काकांनी तिला पुण्याला घेऊन SNDT कॉलेजला प्रवेश दिला, लक्षात घ्या। त्या पुण्यामध्ये शिक्षण घेत असताना जे काही साहित्य ज्याला आपण म्हणतो, मासिक ज्याला आपण म्हणतो, नियतकालिके यांचे फोन नंबर ज्याला आपण म्हणतो ते त्या ठिकाणी नोंद करून घेत असत शिक्षण घेत असतानाच। आणि अशा वेळेस या ठिकाणी कविता लेखनाला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या कविता या मॅगझिनमधून या म्हणजेच मासिकामधून त्या ठिकाणी छापून येऊ लागल्या। त्याच्यानंतर BA सेकंड इयर म्हणजे सेकंड इयरला असताना घरच्यांनी त्या ठिकाणी लग्न केलं। लग्नानंतर या ठिकाणी जेव्हा सासरवाडीत आणि त्या ठिकाणी सुद्धा तेही शेतकरी कुटुंब आणि त्या निमित्ताने तिथे सुद्धा त्यांना शेती करावी लागली, लक्षात घ्या। आणि अशा पद्धतीने शेती करता करता आपण एवढे शिकलेले आहोत, आपलं
काय आहे, अस्तित्व काय आहे, आणि कुठेतरी हे निर्माण व्हावं या उद्देशाने त्यांनी कविता लिहिल्या. त्या कविता शेतावरलं जे काही काम करेत, आता शेतामध्ये या ठिकाणी नांगरणी असती, कुळवणी असती, मळणी असती, पेरणी असती, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये या ठिकाणी यांनासुद्धा काम करावं लागत होतं. आणि काम करता करता त्यांनी खऱ्या अर्थाने एक प्रकारच्या ज्या काही कविता लिहिल्या, म्हणण्यापेक्षा कविता संग्रह, आणि त्यांनी 2च कविता संग्रह लिहिला. एक म्हणजे त्या ठिकाणी सीझर कर म्हणते माती, आणि दुसरा म्हणजे धग असतेच आसपास. हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध. त्याचे सीझर कर म्हणते माती या कविता संग्रहास हा पहिला कविता संग्रह, आणि याला साहित्य म्हणजेच महाराष्ट्र साहित्य परिषद, त्या परिषदेचा कवी कुसुमाग्रज नावाचा पुरस्कार या ठिकाणी, आणि त्या पुरस्काराबरोबरच 28 पुरस्कार त्या कविता संग्रहाला मिळाले. आणि जी कविता आपण आज अभ्यासणार आहोत ही कविता याच कविता संग्रहामधून घेण्यात आलेली आहे, ती म्हणजे सीझर कर म्हणते माती. मग आपण थोडासा विचारही करायला पाहिजे. तो विचार म्हणजे या ठिकाणी या कविता संग्रहाला सीझर कर म्हणते माती हे नाव कसं? तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने त्या ठिकाणी शेती केली जायची. पण आज रोजी जर विचारात घेतलं तर अनेक रासायनिक किंवा जी खत, बियाणे, अनेक द्रव्य याच्या मिश्रण ज्याला आपण म्हणतो या ठिकाणी युक्त अशा प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते. कुठेतरी शेतीची म्हणजे त्या ठिकाणी शेतीची मधली जी माती आहे या मातीचं जी काही आपण म्हणतो एक प्रकारची किंमत ती कुठेतरी या ठिकाणी या रासायनिक गोष्टीमुळे या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. अशा वेळेस या ठिकाणी हा सीझर शब्द कुठेतरी आपण दैनंदिन जीवनामध्ये ऐकलोय. जसं या ठिकाणी कवयित्री म्हणतात की ज्या पद्धतीने म्हणजेच हा कविता संग्रहाला नाव लक्षात जर घेतलं आपण तर एखादी गरोदरी बाई, एक स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते अशा वेळेस या ठिकाणी कुठेतरी एक गोष्ट अडते, आणि अशा वेळेस त्या ठिकाणी बाळाचा जन्म व्हावा म्हणून आपण पाहतो या ठिकाणी या गोष्टी म्हणजे सीझर वगैरे केलं जातं. तशा प्रकारची ही माती आज सीझर म्हणून या ठिकाणी हे सीझर कर म्हणते माती हा कविता संग्रह, आणि त्याला हे नाव देण्यात आलं. आणि अशाच प्रकारचं या कवितेमधली ही म्हणजेच कविता संग्रहामधली कविता रोज मातीत नावाची. आता रोज मातीत म्हटलं की आपल्याला या ठिकाणी लक्षातही घ्यावं लागेल विद्यार्थ्यांनो, रोज म्हणजे दैनंदिन ज्याला आपण म्हणतो. मातीत म्हणजे त्याचा समानार्थी शब्द आपण मृदा घेतो. म्हणजे कुठेतरी या रोज मातीमध्ये राबणारी जी शेतकरी महिला आहे त्या महिलेचं मनोगत, ते मनोगत या ठिकाणी काय केलेलं आहे कवितेमधून कवयित्रीने व्यक्त केलेलं लक्षात घ्या. ही कविता जेव्हा आपण वाचन करतो अशा वेळेस खऱ्या अर्थाने त्या शेतामध्ये राबणारी ती स्त्री आपल्या डोळ्यासमोर कुठेतरी त्या ठिकाणी एक प्रकारचं येते लक्षात घ्या. म्हणजेच इथं या ठिकाणी जर लक्षात घेतलं म्हणजे जिचं खऱ्या अर्थाने स्वतःचं एक म्हणजे आपला एक स्वतःचा जीवच जणू त्या ठिकाणी मातीत रुजवा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते. आता कष्टाची कामे म्हटलं तर शेतामध्ये आपण पाहतो घरातला जो काही करता असेल शेती करणारा करता त्याच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी ती स्त्री जी आहे हे शेतातली सर्व प्रकारची कार्य करते, जी काही मेहनत आपण म्हणतो, कष्ट ज्याला आपण म्हणतो, काम ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचं ती त्या पुरुषासोबत त्या शेतामध्ये दिवस असेल किंवा रात्र असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी राबते. लक्षात घ्या तीही कशा पद्धतीने की जणू काही आपला स्वतःचा जीव जो आहे या मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने ती त्या ठिकाणी शेतामध्ये काम करते. लक्षात घ्या. मग ती शेतातली कामं म्हणजे त्या ठिकाणी काही पाहतो, काही आपण या ठिकाणी पेरणीच्या माध्यमातून बी पेरतो त्यावेळेस त्या ठिकाणी रोप येतं विद्यार्थ्यांनो. काही या ठिकाणी आपण लागवड करतो, जसं काही आपण ऊसाची लागवड वगैरे म्हणतो, जे बेणं वगैरे असतं ते बेणं आपल्याला माहीतच आहे, ऊसाच्या 2 कांड्या, आणि ते कुठेतरी त्या ठिकाणी शेतामध्ये असले त्या शिवारामध्येच एक प्रकारचं सरी
त्या सरी ओल्या करून त्या ठिकाणी ते बेनं ठेवून त्याला पायाने दाबणं, अशा प्रकारची ही लागणीची सुद्धा कामे तिला त्या ठिकाणी करावी लागते. लक्षात घ्या. तेव्हा कुठे शेतात गोंधनाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते. म्हणजे या स्त्रीला जे काही मेहनत असेल, जे काही कष्ट आहे, ती त्या ठिकाणी करत असताना ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीची हिरवाई जी आहे, म्हणजे पीक ज्याला आपण म्हणतो, सगळीकडे त्या ठिकाणी फुलू लागते. लक्षात घ्या. अशाच या कार्याबरोबरच जो काही आपला संसार आहे, तो संसार कुठेतरी या ठिकाणी ज्याला आपण प्रपंच म्हणतो विद्यार्थ्यांना, तो ओढग्रस्त संसार आणि त्या संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता ही शेतकरी महिला जी आहे ती कांदं हे लावणीसारखी, त्याचबरोबर ऊस, त्या ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामे करत राहते. लक्षात घ्या. म्हणून इथं म्हटलेलं आहे, हे जेव्हा काम करते त्यावेळेस शेतामध्ये सगळीकडे हिरवाई ज्याला आपण म्हणतो ती त्या ठिकाणी कुठेतरी दिसून येते. लक्षात घ्या. फुलून येते. आणि अशा पद्धतीची हिरवीगार दिसणारी शेती ही काही उगीच पिकत नाही. तर जेव्हा ती स्त्री त्या पुरुषाबरोबर, म्हणजे शेतीमधल्या त्या पुरुषाबरोबर काम करत असताना दिवसभर त्या ठिकाणी रोज श्रम करते, मेहनत करते, कष्ट करते, तेही कसं मरून, कारण त्यांचा संसाराचा विचार केला विद्यार्थ्यांनो शेतकरी कुटुंबाचा, ते त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतात, जे काही स्वप्न असतात, जे काही इच्छा असतात, ते मात्र त्या ठिकाणी अपुऱ्याच राहतात. लक्षात घ्या. पण कुठेतरी त्या ठिकाणी एक संसाराचा गाढा जो आहे तो ओढण्यासाठी तिला या ठिकाणी काय करावं लागतं, शेतामध्ये या ठिकाणी मरावं लागतं. म्हणजेच या ठिकाणी मरणे म्हणजे कष्ट करणे, मेहनत करणे. लक्षात. सर्वस्व अर्पणही करावं लागतं. इथे संसारातली जी काही कामं आहेत ते कामं सुद्धा करून शेतातल्या कामं सुद्धा तिला करावं लागतं. लक्षात घ्या. आणि हे करण्यासाठी स्वतःचं सर्वस्व ज्याला आपण म्हणतो ना, ती त्या ठिकाणी अर्पण करते. या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेतरी तिने केलेलं कष्ट, तिने केलेली मेहनत, हे दिवस राबलेलं, याच्यामुळे या ठिकाणी हिरवेगार पीक जे आहे तिच्या शेतामध्ये त्या ठिकाणी डोलू लागतं. लक्षात घ्या. अशा प्रकारची ही कविता जी आहे ती साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये कल्पना दुधाळनी या ठिकाणी लिहिलेली आहे. लक्षात. आणि या कवितेचा विचार करत असताना विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचं ही शेतकरी महिला जणू काही आहे त्या ठिकाणी येत असते. लक्षात घ्या. ची कविता आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ही का तर लक्षात घ्या. सरी वाफ्यात कांद लावते, बाई लावते नाही कांद ग, जीव लावते बाई लावते. आता पण या 4 काव्यपंक्तीचा या ठिकाणी जर विचार केला विद्यार्थ्यांनो, की जसं मी म्हटलं की भारत हा कृषीप्रधान देश आहे, शेती ही निसर्गावर अवलंबून आहे, कधी ओला दुष्काळ तरी कधी कोरडा दुष्काळ, आणि शेतकऱ्याचं जीवन त्याच्यावर अवलंबून. अशा वेळेस या ठिकाणी ती शेतकरी महिला जी आहे ती आपलं मनोगत व्यक्त करताना या कवितेच्या माध्यमातून काय सांगते तर सांगते, ज्या पद्धतीने शेतामध्ये ही कांद लावण, ते कांदा लावते वेळेस ज्या काही सरी आहेत त्या सरी ओल्या केलेल्या, आणि तिथे कुठेतरी कांदा लावण्याचं कार्य, ते कांदा लावते. पण खऱ्या अर्थाने मी जरी शेतामध्ये कांदा जरी लावत असेल तरीही हे कांदा लावणं हे लावणं नाही आहे, तर उलट माझं काय करते, जीव लावते. लक्षात घ्या. म्हणजे कुठेतरी त्या ठिकाणी या शेतातल्या कार्यामध्ये मी काय करते, एक प्रकारचं हे राबणं असेल, हे मेहनत करणं असेल, कष्ट करणं असेल, याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सरीच्या वाफ्यामध्ये जणू मी कांद लावते. पण लावत असताना त्या कांद्याबरोबरच एक प्रकारचं हे शेतातल्या कार्यासाठी मी काय करते, जीव लावते. लक्षात. त्याचबरोबर या ठिकाणी काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते रोज मातीत, मी ग नांदते, मी ग नांदते. आता
आता गोंदणे हा शब्द आम्हाला म्हणजे तुम्हा सर्वांना या ठिकाणी नवीनपणा वाटतो, पण हा शब्द जर विचारात घेतलं तर पूर्वी एखादी स्त्री कपाळाला कुंकू लावायची, ते लावण्यापूर्वी या ठिकाणी तिच्या कुठेतरी त्या ठिकाणी गोंधन ज्याला आपण म्हणतो ते केलेलं असायचं, किंवा आपण जसं आपण हातावर गोंधतो हिरव्यावर तशा पद्धती. म्हणजेच इथे जर विचारात घेतला, आणि त्याचबरोबर या ठिकाणी नांदणे, नांदणे म्हणजे सुखा समाधानाने राहणं. आता मी एवढं सगळं कार्य करते, ही काळी माती म्हणजेच काळी आई ज्याला आपण म्हणतो, ही काळ्या आईला म्हणजेच माझ्या कष्टामुळे, माझ्या मेहनतीमुळे, माझं जे काही मी शेतातली कार्य करते, ही जेव्हा दिवसरात्र कार्य करते त्यावेळेस त्याचं म्हणजेच एखादं बी पेरल्यानंतर त्याचं रूपांतर या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोंबामध्ये व्हावं, त्या कोंबाचं रूपांतर या ठिकाणी कुठेतरी रोपामध्ये व्हावं, आणि त्या रोपाचं कुठेतरी त्या ठिकाणी पिकामध्ये म्हणजे सगळीकडे हिरवेगारपणा. म्हणून या ठिकाणी म्हणते की काळ्या आईला जणू काही मी काय केलेलं आहे, हिरवं गोंदते. लक्षात घ्या, बाई गोंदते. म्हणून रोज मातीत मी ग नांदते, मी ग नांदते म्हणजे सुखा समाधाने. किती जरी अडचणी असल्या, किती प्रपंच कसा जरी असला, ओढताणीचा जरी असला, तरीही मी त्या ठिकाणी काय करते, ह्या शेतातल्या कार्यामध्येच आणि प्रपंचामध्ये सुद्धा सुखाने, समाधानाने, त्या ठिकाणी आनंदाने एक प्रकारचं राहते. अशा पद्धतीने या कवितेमध्ये, या 4 पंक्तीमध्ये कवयित्रीने सांगितलेलं आहे. आलं त्या पद्धतीने.